तू बोलशील का? आणि काय तू बोल ना. हॅलो. अरे बोल हॅलो. अरे मी का बोलू हॅलो? तू बोलणार आहे हॅलो. हॅलो. झालं. थोडा आराम करून मग आम्ही फिरायला जाणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला दिसला मला तुझी खेळ एवढं छान फ्लो मध्ये बोलून तुला आळस द्यायचा आहे. चल परत. नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही आज ब्लॉग करतोय कारण आम्ही आलो आहोत फिरायला. कुठे आणि का ते आम्ही तुम्हाला पुढे सांगूच. पण जेव्हा पण मी फिरायला येते तेव्हा एक तर मला पिंपल आलेला असतो किंवा मी आजारी असते. तर यावेळेस मी आजारी आहे पण पिंपल आलेला आहे उदयला. तर आम्ही तुम्हाला आमचा प्रवास आणि फन जे पण आम्ही काही करू ते आम्ही तुम्हाला सांगूच. भेटूया पुढे. काय कर. मी तुम्हाला आता रूम टूर देते. ही आहे आमची लॉबी. हे रूम. इथे आहे वॉशरूम. तिथे आहे उदय. काय झालं उदय, थकलास का? बरी नाही माझी. तुझी पण काय रे. ही आहे आमची रूम. सो आता आम्ही रूममध्ये थोडं रिलॅक्स करतोय, थोडा आराम करून मग आम्ही जाणार आहोत फिरायला. त्या पहिले तुम्हाला मी सांगते आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आलो आहोत उदयपूरला. का? कारण आमची आहे फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो आम्ही विचार केला की आम्ही उदयपूरला जातो फिरण्यासाठी. सो आलो मी इथे. पुढचा प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. बाय. हॅलो. आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय आपण? बघूया आता बाहेर निघू. जे प्लेसेस ओपन असतील तिथे जाऊया. हा आहे आमचा आउटफिट. ये ना मागे ये. भेटूया पुढे. बाय. आम्ही चाललो आहोत फतेह सागरकडे आणि त्यासाठी आम्ही लोकल ट्रान्सपोर्टेशन यूज करतो. आणि हे टमटम बोलतात त्याला. टमटमच बोलतात ना. टमटममध्ये बसतं कोशिश वेगळी यांची रिक्षा. सो आम्ही पोहोचून तुम्हाला दाखवतो तिकडे. बाय. हाय फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता आम्ही आहेत आता फतेह सागर लेकला उदयपूरमध्ये. आणि मागचा जो व्ह्यू आहे सनसेटचा तो खूप छान आहे. आणि मागे तुम्ही अरावली माउंटन्सचं सिनिक व्ह्यू पण बघू शकता इथून. तर आम्ही इथे आलो फक्त 20 रुपीजमध्ये. आणि ते एक शॉकिंग गोष्ट आहे. मला वाटलं ॲटलिस्ट 50-60 रुपीज घेतील शेअर ऑटोवाले, बट त्यांनी फक्त 20 रुपीज घेतले. तर थोडं चांगलं वाटतं म्हणजे कमी पैशाला मी इथे पोहोचलो त्यामुळे. आणि सलोनी पण आहे, ती बिचारी आजारी झाली आहे. काय नाही, बट ती बरी होती. त्याची जिम्मेदारी माझी आहे. ठीक आहे, तर मग आम्ही आता इथून पुढे चालू. आम्ही जस्ट एंट्रीलाच आहोत. आणि इथे एक मी तुम्हाला सिनारिओ दाखवतो. इथे जे लोकल कॉप्स आहेत ते लोक ज्यांनी हेल्मेट घातले त्यांना थांबवून फुल देत आहेत. आणि ज्यांनी हेल्मेट नाही घातले त्यांना थांबवून ते काहीतरी लेक्चर देतात की काहीतरी बोलतात. तर आय थिंक इथलं सोशल सर्व्हिस काइंड ऑफ एक ॲक्टिव्हिटी ते करत असते. तर तुम्ही बघू शकता इथे जे पण कॉप्स आहेत ते थांबवत आहेत लोकांना. बाईक जे मोटरसायकल किंवा स्कूटर्स आहेत त्यांना. ज्यांनी हेल्मेट घातलं आहे ते त्यांना एक छोटंसं गुलाब देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. आणि त्यांना बोलत आहेत की काय बोलतात, अप्रिशिएशन करत आहेत त्यांचं की तुम्ही सेफली मोटरसायकल वगैरे चालवतात. आणि जे ते नाही करत आहेत, हेल्मेट घालून जे बाईक नाही चालवत आहेत त्यांच्याकडून ते एक मेसेज रेकॉर्ड करून घेतात. आय थिंक ते सोशल मीडियासाठी काहीतरी करत असतील म्हणून. हॅलो. आता आमचं फिरून झालं आहे फतेह सागर लेक. आता आम्ही चाललो आहोत गंगोर घाटला. आणि इथे इथून काहीतरी 15 मिनिट्स लांब. हॅलो. डे 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहोत कॅफे हॉपिंग करणार. कॅफे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो कुठे चाललो ते. त्यानंतर आम्ही फिरणार आहोत सिटी पॅलेस
सिटी पॅलेस आणि मग नंतर दूध तलायला जाणार आहे. दूध तिथून तलाव. लेक पिचोलासाठी Boating. चांगलं बोटिंग एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे. आणि आजचा आमचा आउटफिट भेटूया लवकरच. बाय. फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत आदिवास रेस्टॉरंटमध्ये आणि हे जे रेस्टॉरंट आहे ते फेमस आहे कचोरीसाठी. ते 125 वर्षापासून पिढी दर पिढी हा बिझनेस चालत आहे कचोरीचा आणि यांची टेस्ट खूप उत्कृष्ट आहे आणि मी आणि सलोनी आता ते ट्राय करतो. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलो आहोत सिटी पॅलेस बघायला. तर आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि एक ॲडव्हेंचरस रोडनी सलोनी आम्हाला घेऊन आले कारण की ती मॅप चुकवला त्यामुळे. बट तो रोड खूप छान होता, त्याचा पण व्हिडिओ आम्ही काढला आहे, तो आम्ही टाकू ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही सिटी पॅलेसमध्ये जातो आहे आणि तुम्ही पण आमच्यासोबत येत आहात. बाय. यही है ना, पकड़ के बैठा भाई. भाई पक्का अपन सही जा रहे हैं ना. भाई साहब आप देख सकते हो, ये अभी राजा है लाइफ. तो गाडी कसा उलट काय करणार. ही जी आहे ही यांची वंशावली आहे. उदयपूरचे जे राजा होते ते तुम्ही बघू शकतात. महाराणा उदयसिंग 2, त्याच्यानंतर महाराणा प्रतापसिंग 1, मग महाराणा अमरसिंग 1, महाराणा करणसिंग 1, महाराणा जगतसिंग 1, महाराणा राजसिंग 1 आणि मग आहेत सर्वात इम्पॉर्टंट महाराणा जयसिंग. तर ही आहे यांची अशी वंशावली. हाय गाईज, तर आम्ही आता बसलो आहे बोटमध्ये. आम्ही ॲक्च्युली लक्झरी बोट बघत होतो, बट ते बोलतात की ते संध्याकाळची चालू होते आणि आम्ही इथे खूप आधी आलो आहे, तर आम्हाला टाईम वेस्ट नव्हता करायचा, म्हणून आम्ही नॉर्मल बोटमध्ये लेक पिचोला फिरतो. आणि हे सलोनीला ॲक्च्युली नाही आवडलं. तिला असं वाटतं की आम्ही मच्छी पकडायच्या बोटमध्ये चाललो, जे की खोटं आहे. आता आम्ही आलो आहोत अशोका आर्ट्समध्ये. इथे हँडीक्राफ्ट्स आणि मिनिएचर पेंटिंग्स केल्या जातात. मी इथे नेल आर्टसाठी आली आहे. तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर असं नेल आर्ट हे अंकल करत आहेत. हे खूप वर्षापासून इथे काम करतात. तुम्ही बघू शकतात एंडला की किती छान नेल आर्ट त्यांनी केलं आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही छानशी तयारी करून चाललो आहोत जगत निवास पॅलेसला. तिथे आम्ही करणार आहोत आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट. आम्हाला तिथे खूप मेहनत करून बुकिंग मिळालं आहे. सो आम्ही लेट नाही होणार. आमचा 8:30चं तिकडे स्लॉट बुक आहे. सो आता आम्ही निघतो आहे. ही आहे आमची तयारी. सो भेटूया आपण जगत निवास पॅलेसमध्ये. बाय. तर आता आम्ही आलो आहोत इकडच्या फेमस जगत निवास कॅफेमध्ये.
जगत निवास पॅलेस हे आहे त्याचं एंट्रन्स आणि आता आम्ही जात आहोत वर. हॅलो, आज आहे डे 3 आणि आम्ही निघालो आहोत फिरायला. आम्ही चाललो आहे सहेली की बाडी आणि त्यानंतर इथे काही फेमस प्लेसेस आहेत खाण्यासाठी, तिथे आम्ही जाणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही फिरणार आहोत, कुठे जाणार आहोत, सज्जनगड, मे बी सज्जनगड पॅलेस किंवा आम्ही जाऊ आमराई घाट आणि मग शॉपिंग पण करायची. हां, शॉपिंग करायची. आज मोस्टली शॉपिंग आणि असंच गेटअवेज छोटे छोटे जे आहेत ते प्लॅन केले आहे. एका न्यू ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. मी चुकीचं बोललो. हॅलो फ्रेंड्स, हाय. तर आम्ही तसं बोललो होतो की आम्ही सहेलियों की बाडीला चाललो आहे फिरायला. तर हे एक खूप छान ब्युटिफुल गार्डन आहे जे महाराणा सज्जन सिंग, आय थिंक सज्जन सिंग 2 त्यांनी बिल्ड केलं होतं. त्यांच्या राणी आणि त्यांच्या राणीच्या सहेली म्हणजे फ्रेंड्स वगैरे त्यांच्या ऑनरमध्ये, की ते इथे येऊन टाईम स्पेंड करू शकणार असेल. तर आपण हे सहेलियों की बाडी आता फिरूया. बगळा असा असतो का? मोठावाला बगळा किंवा श्रावण की कुटीवाली. हे पक्षी ना इथे मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये दिसतात. किती छान आणि किती शांत आहे बघ तू. अशी अशी छान तर तू आहेस, बट तू शांत का नाही अशी मग तिच्यासोबत काय त्या लग्न पक्षी केलं? सारखी? पक्षी आहे ती, मी कसं लग्न करू शकेल तिच्यासोबत? तू मला ओरडू नकोस हा. मी ओरडेल तुला. तू मला नाही ओरडू शकत. काय झालं आता? ऊन लागतंय. मग चष्मा घालायला बोललो होतो मी, का नाही घातला? नाही घाल. तू जे बोलेल ते मी करणारच. मग नको करू, नको घालू चष्मा. नाही घालणार. हा बघा कसा लहान मुलासारखं खारुताईंच्या मागे लागलाय. अरे किती क्यूट आहेत त्या, बघ कशा मस्त ते हे खात आहेत ना. आपण इकडे काय बघायला आलोय? सहेली आहे त्या कोणाच्या? खारुताईच्या. होय, काय करत असतील राजा लोक इथे? राजाचं नाहीये, सहेलियों की बाडी अरे आहे. मग राजानेच बांधलं होतं सहेली. पण सहेलीसाठी बांधलं होतं ना, मग राजा कशाला येईल इकडे? हा बघा कसा एकटा एकटा फिरतो, मला घेऊनच नाही जात कुठे. काय बोलायचं होतं तुला? समजली मला काय बोलायचं मला काहीच होतं. नाही समजलं. तू शब्द काय? माझे पोचलेत नाही तुझ्याकडे. पोचले. मला दिसतंय तुझ्याकडे पर्यंत माझी शब्द तुझ्याकडे माझेपर्यंत काय? पोचले. मला कधी कन्फ्यूज बोलायला शिक. चल पकडा पकडी खेळूया. धप्पा. चल तुझ्यावर टाइम. आली आउट. लांबून आउट. करंट वाला आउट थोडी रे. हॅलो गाईज, तर आम्ही आता हातीपोलवरून शॉपिंग करून आलो आहे आणि हातीपोला ॲक्च्युली खूप चांगले शॉप्स आहेत आणि रिजनेबल रेट्स आहेत शॉपिंगसाठी. तर आम्ही पण म्हणजे थोडं रिसर्च करून गेलो होतो. थोडं बार्गेन करावं लागेल, पण जे पाहिजे होतं ते चांगल्या रेट्समध्ये मिळालं. आता आम्ही आलो नटराज डायनिंग हॉलमध्ये. तिथे थाळी खूप फेमस आहे आणि स्टेशनच्या जवळच आहे, उदयपूर स्टेशनच्या. तर हे सगळं आहे आमच्या थाळीमध्ये. मी तुम्हाला दाखवत होतो. थाळीमध्ये तुम्ही बघू शकाल 1 2 3 4 टाईपच्या भाज्या आहेत. ही नमकीन दाल आहे, मिठी दाल पण भेटते. ही कढी आहे आणि ही शेवई आहे आणि 2 रोटी बटर आणि हे पापड आहे. प्लस एक छाश पण देतात आणि आय थिंक राईस वगैरे ते नंतर देते. ही सलोनीची थाली. आता माहीत नाही, मी तिला जबरदस्ती घेऊन आलो आहे थाली खायला, कारण की ते बोलते मला एवढं सगळं नाही होणार खायला. बट आय थिंक क्वांटिटी वाईज सगळं छोटे छोटेच आहे. पण मला नाही वाटत असं होईल. ठीक आहे, तर आता मी खायला सुरुवात करतो. हॅलो. सो आता आम्ही आलो आहोत आमराई घाटला. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो सज्जनगड फोर्टला, पण तिथे तिकीट काढण्यासाठी खूप मोठी लाईन होती आणि खूप गर्दी होती. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि विचार केला आमराई घाटला येतो. तर आता मी इथे येऊन मस्त सनसेट एन्जॉय करतो. हा बघा इथे उदय. हाय, मला मी दाखवते सनसेट.
केस नीट कर, तुझे भूत भूत दिसते भूत. तर घाटावर आहोत पण बंद कर. बंद बंद करू कर, केस sorry, बंद केस बांध. करते मी. आम्ही केस आमच्याकडे केस बंद होतात, बांधले नाही जात, बंद केले जातात. केस बांध. बंद कर वेगळी असते. अरे चुकून बोललो. हॅलो, आज आहे डे कितवा रे? संडेला आलो होतो. मंडे आज आहे डे 3 आणि मी थोडी अजून जास्त आजारी झालेली आहे. पण आता आम्ही चाललो आहोत सज्जनगड फोर्टला. काल तर आम्हाला नाही जायला मिळालं कारण खूप गर्दी होती. ॲक्च्युली तिकडे सनसेट बघण्यासाठी लोक जातात, पण आज आम्हाला निघायचं आहे रात्री, त्यामुळे आम्ही सनराईज तर नाही बघायला भेटणार, पण आम्ही जातो तिकडनं. उदयपूर सिटीचं पूर्ण व्ह्यू दिसतं कारण ते असं डोंगरावरती आहे. सो आम्ही आता तयार होतो आहे, म्हणजे माझी तर तयारी झाली, उद्या तयार होतो आहे आणि त्याची तयारी होईल, आम्ही निघू. सो भेटूया तिकडे सज्जनगड मॉन्सून पॅलेसवर. बाय. हॅलो फ्रेंड्स, सो जसं मी बोलली होती, आम्ही सज्जनगड मॉन्सून पॅलेसवर पोहोचलो आहे आणि आज आम्हाला थोडी पण गर्दी नाही भेटली तिकीटसाठी. सो आम्ही फायनली इथे पोहोचलो. मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवणार आहे इथून. हे जे डोंगर दिसत आहेत हे पूर्ण अरावली माउंटनचा बेल्ट आहे आणि इथे आहे फोर्ट. सो गाईज, आता आम्ही थोडा वर आलो आहोत. इथे तुम्ही बघू शकतात कसा एक क्लाउड्सचा पट्टा तयार झालेला आहे. डिफरंट शेड्स दिसत आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे. इथून पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू दिसतो. हाय फ्रेंड्स, तर आम्ही कुठे गेलो होतो? आम्ही गेलो होतो आसावरा चाट सेंटरमध्ये आणि तिथे आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि काय पाणीपुरी होती यार, एकदम तिखट आणि नेक्स्ट लेवल. सलोनी कशी होती पाणीपुरी? ॲक्च्युली खूप छान होती आणि जो माणूस होता तिथे पाणीपुरी विकणारा तो पण खूप चांगला आणि एंटरटेनिंग आहे. तर तुम्ही उदयपूरमध्ये असाल तर नक्कीच आसावरा चाट सेंटरमध्ये जा आणि तिथे पाणीपुरीही ट्राय करा. आणि आता आम्हाला तिखट खूप लागलं होतं, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे लाल मिष्टान भंडारमध्ये, कारण की इथले गुलाबजामुन्स खूप फेमस आहेत. 40 रुपीज पर प्लेट आणि त्याच्यामध्ये 4 गुलाबजामुन्स येतात. तुम्ही इथे बघू शकता की इथे समोर असते गरम गरम गुलाबजामुन, पापडी, मूग दाल हलवा, गाजर का हलवा आणि खूप असे वेगळे घेवर, मलाई घेवर असे मिठाई हे करतात. आणि त्यांच्या शॉपमध्ये जी गर्दी आहे नेक्स्ट लेवल, ही गर्दीच म्हणजे दाखवते की यांचं शॉप किती फेमस आहे. नमस्कार मित्रांनो, तर आमची जी ट्रिप आहे उदयपूरची ती फायनली एंड होते. आम्ही आता उदयवे चाललो आहे घरी, ट्रेनमध्ये आहोत. खूप छान ट्रिप होती, खूप स्पेशल ट्रिप होती, कारण की ही ट्रिप आम्ही दोघांनी प्लॅन केली होती आमच्या फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी. आणि जे काय आम्ही प्लॅन केलं होतं ते ऑलमोस्ट 95% आम्ही ते सगळं काय केलं. तर आम्ही खूप सारे मेमरीज घेऊन चाललो आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे आम्हा दोघांना, कारण की आम्ही टायर्ड पण नाही आहोत. एकदम रिलॅक्सिंग ट्रिप होती ॲक्च्युली आणि खूप मजा आली. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि भेटूया आपण